नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय एम पी एस सी राज्यसेवेचा 2025च्या अनुषंगाने जो नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पॅटर्न आयोगाने जो तयार केलेला आहे, लागू करणार आहे 2025 पासून, त्याचा एक फाउंडेशन कोर्स आपण कव्हरअप करतोय. आणि या फाउंडेशन कोर्समध्ये मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण असा हा जो फाउंडेशन आहे महाराष्ट्रात कुठेच अवेलेबल नाही आहे. आणि या फाउंडेशनमध्ये आपण पॅटर्न, सिलेबस, बुक लिस्ट, आपल्याला काय काय मॅगझिन्स आणि न्यूजपेपर किंवा करंट अफेअर्सचा स्रोत असेल, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघतोय. इवन या अभ्यासक्रमाची तयारी करताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याबद्दलही आपण डिटेलमध्ये या 2 ते 3 भागांमध्ये डिस्कस करणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा याचा पॅटर्न लक्षात घेतला होता. त्यासोबतच पूर्वपरीक्षेचा सिलेबस डिटेलमध्ये बघितला आपण. कोणकोणते 7-7 मुद्दे पहिल्या पेपरमध्ये आणि सेकंड पेपरमध्ये दिलेले आहे. सीसॅट जो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्वालिफाईंग आहे. त्याच्याबद्दल आत्ताचे सगळे विद्यार्थी तर अवगत आहेत. परंतु मुख्य परीक्षेमध्ये जे मेरिट लिस्ट आहे ती 2025 मार्काची आहे. त्याच्यामध्ये 1750 मार्क मुख्य परीक्षेचे, लेखी परीक्षेचे दिलेले आहे आणि 275 मार्क जे आहे ते इंटरव्ह्यूचे आहे, म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण व्यक्तिमत्व चाचणीचे म्हणतोय. तर अशा पद्धतीचा पॅटर्न आहे जो आपण पॅटर्न काल आपण बघितलेला आहे. आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत मुख्य परीक्षेचं स्वरूप, जे आपण काल बघितलं होतं त्याला परत एकदा रिवाइज करू. आणि मुख्य परीक्षेचा जो सिलेबस दिलेला आहे तो काय आहे, ज्याच्या बेसिसवर आपल्याला 1750 मार्काची पूर्ण जी परीक्षा आहे, लेखी परीक्षा, वर्णनात्मक जे आहे ते आयोग घेणार आहे. परंतु सिलेबस जर आपण बघितला तर तो बऱ्यापैकी यूपीएससीचा जो सिलेबस आहे तशाच पद्धतीचा 99% सिलेबस आपल्याला आयोगाच्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या अनुषंगाने डिझाईन केलेला मिळतो. परंतु ऑब्व्हियसली स्टेट लेवलची एक्झाम असल्यामुळे स्टेट लेवलचे काही मुद्दे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आयोगाने. जसं महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, राज्यशास्त्रामध्ये पंचायत राज असेल, अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे मुद्दे ऍड केले आहेत. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत का ते आपण बघूया. आणि जे आपले एमपीएससी आणि यूपीएससीचे दोन्ही कंबाईन देणारे विद्यार्थी आहेत त्यांना तरी हा सिलेबस समजला असेल. परंतु जे नवीन विद्यार्थी आहे आता, जे 2025च्या अनुषंगाने पहिल्यांदा राज्यसेवा देतील, किंवा हे जे जुने विद्यार्थी आहेत जे आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने तयारी करत होते आणि आता डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा ते 2025च्या अनुषंगाने तयारी करतील तेव्हा सिलेबस हा समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. आणि ही परीक्षा आपण जेव्हा देतो तेव्हा सिलेबस जर आपल्याला प्रॉपरली माहीत असेल तर आपल्याला रेफरन्स बुक्समधून काय वाचायचं आहे, ती डीप वाचायचं आहे आणि कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी ठेवायची आहे हे कळेल. त्याच्यामुळे सिलेबस समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे जे आपण 3 ते 4 भाग पूर्ण फाउंडेशनच्या अनुषंगाने बघणार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये सगळ्या बाबी तुमच्या कव्हरअप होतील आणि हे 4 भाग एकदा तुमचे व्यवस्थित झाले, लक्षात आले तुमच्या, तर 2025ची रणनीती तुम्हाला करायला सोपं जाईल. स्ट्रॅटेजी काय असेल ते पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आजच्या आपल्या भागामध्ये आपण डिस्कस करूया राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचं स्वरूप आहे ते काल आपण बघितलं होतं, तसं परत एकदा रिपीट करूया. ते आपण एकदा तुम्हाला लक्षात येईल. दुसरं म्हणजे आपण बघणार आहोत तो म्हणजे अभ्यासक्रम. आणि हा अभ्यासक्रम काय आहे हाच आपल्याला आज डिटेलमध्ये बघायचा आहे की अभ्यासक्रम काय नेमका. मराठी भाषेचा अर्हतागारी पेपर काल आपण बघितला होता पॅटर्नमध्ये, की पेपर 1 आणि पेपर 2, म्हणजे त्याला आपण यूपीएससीच्या याच्यामध्ये पण पेपर ए किंवा पेपर बी असं म्हणतात. तर पेपर ए किंवा पेपर बी ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हा ठेवलेला आहे पेपर, जो आपण काल बघितला होता की कंपल्सरी आहे पण अर्हताकारी आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 25% मार्क्स म्हणजे 25% मार्क्स आपल्याला काढायचे आहेत. 75 मार्क 300 पैकी काढायचे आणि ते जर नाही काढले तर आपले बाकीचे पेपर चेक होत नाही. हे काल मुद्दा मी तुम्हाला लक्षात आणून दिला होता. मग जे मार्क्स गृहीत धरले जातात ते कोणते आहेत, तर निबंधाचा पेपर आहे, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत आणि ऑप्शनलचा पेपर आहे. तर ऑप्शनलच्या पेपरबद्दल आपण वेगळा भाग ठेवलेला आहे, वेगळ्या भागात आपण डिस्कस करूया. कारण की ऑप्शनल पेपर जो आहे तो मुळात कोणकोणते ऑप्शनल पेपर आहेत हे आपल्याला माहित नाही आहे. तर आयोगाने जे नमूद केलेले ऑप्शनल पेपर आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण त्या भागामध्ये बघू. ऑप्शनल पेपरची स्ट्रॅटेजी काय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑप्शनल पेपर कसा चूज करायचा, हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. बरेचदा आपल्याला सांगतात विद्यार्थी, टॉपर सांगतात की हा ऑप्शनल चांगला आहे, आपण तो निवडून घेतो. नंतर लक्षात येतं आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता
आणि आपण तो कसा तरी घेतला, तयारी केली, पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळत नाहीये. हाऊ टू चूज ऑप्शनल पेपर, तो आपला ऑप्शनल पेपरच्या दौरान आपण बघूया. आजच्या भागामध्ये आपण भाषेचे पेपर, याचा सिलेबस, निबंध पेपर आणि बाकीचे 4 GS पेपर आणि त्याची पुस्तक यादी हे आपण आज बघणार आहोत. तो स्टार्ट करूया. कालचा जसा पद्धतीने मी सांगितला की पेपर पॅटर्न मध्ये मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो आपण काल बघितलेला आहे. 1750 गुणाची मुख्य परीक्षा आहे ही आणि सोबत 275 मार्काचा आपला इंटरव्ह्यू, अशी फायनल मेरिट लिस्ट 2025 मार्काची आहे. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2, ठीक आहे, हे मराठी आणि इंग्रजीचे पेपर आहे आणि हे क्वालिफाईंग पेपर आहे. 25% गुण आपल्याला माहित त्याच्यामध्ये काढायचे आहेत. नंतर मग पेपर 3 ते पेपर 7 पर्यंत आहेत आपले GS चे 4 पेपर. त्याचा सिलेबस आज आपण डिटेल बघणार आहोत. आणि मग 2 ऑप्शनल पेपर. 2 ऑप्शनल पेपर म्हणजे एकच ऑप्शनल, त्याचे 2 पेपर 250 मार्काचे. आणि काल आपण बघितलं होतं की हे जे भाषेचे पेपर आहे याचे जे 600 मार्क आहेत ते या 1750 गुणामध्ये ऍड केलेले नाही आहेत, कारण ते क्वालिफाईंग आहे. बाकी हे जे 7 पेपर आहेत याचे मार्क्स जे आहेत त्याची टोटल होते ती 1750 गुण. तर हा पॅटर्न आपण काल बघितला होता. आता आपण जाऊया प्रॉपरली याच्या सिलेबसवर. पेपरमध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय बाबी नमूद केलेल्या आहेत आणि सिलेबस काय असेल त्या, आणि आपल्याला विचारले जाणारे नेमके प्रश्न कशाबद्दल असतील त्या पेपरमध्ये पर्टिक्युलरली. तर सुरुवात करूया याच्या आपल्या मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेचा जो अर्हताकारी पेपर आहे. याचे गुण आपल्या सगळ्यांना माहित आहे. 300 गुणाचा हा असेल. 3 तास याचा वेळ असेल आणि याच्यामध्ये 25% म्हणजे 25% क्वालिफाईंग मार्क्स काढायचे आहे. साधारणतः हे होतात 300 पैकी 75 मार्क्स, ठीक आहे. अशा पद्धतीचं हे एक स्वरूप आपल्याला माहित पाहिजे मराठीचा. आता याच्यासाठी आपण मराठी ऑब्विसली राज्यसेवेची असल्यामुळे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे एक्झाम असल्यामुळे मराठी हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी पेपर असेल. UPSC जेव्हा घेते एक्झाम तेव्हा मराठीच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या भाषा आहेत, ज्या आपल्या 22 भाषा 8व्या परिशिष्टामध्ये संविधानाच्या दिलेल्या आहेत, त्याच्यामधल्या भाषा ते निवडू शकतात. परंतु आपली MPSC असल्यामुळे हा एक पेपर तर कंपल्सरी राहील, मराठीचा पेपर सगळ्यांना, ठीक आहे. तो याच्यामध्ये बघा महत्वाच्या गद्याचे वाचन. आता हे महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आणि एक एक गोष्टीवर आपण याच्यासाठी लक्ष देतोय कारण की एकदा तुमच्या ही बाब लक्षात आली की काय काय कोणत्या पेपरमध्ये विचारले जाणार आहे, परत कोणाला विचारायची गरज तुम्हाला पडणार नाही त्याबद्दल. तो गद्याचे वाचन, गद्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पॅसेजेस असतात जे आपल्याला आपण म्हणतो, आणि त्याची आकलन क्षमता, कॉम्प्रहेन्शन. आता आपण काल जेव्हा पूर्व परीक्षेचं स्वरूप बघितलं त्याच्यामध्ये CSAT मध्ये पण सुरुवातीला आकलन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवा आता जे विचारत आहे त्याच्यावर प्रत्येक पॅसेजवर 4 ते 5 प्रश्न विचारत आहे. परंतु UPSC ने जो पॅटर्न लागू केलेला आहे त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग त्यांनी टाकलेलं आहे, एक पॅसेज आणि एकच प्रश्न. तर तसं CSAT पेपरमध्ये ऑब्विसली लागू होऊ शकतं. याच्यामध्ये पण आकलन क्षमता आहे पेपरमध्ये, पण हा डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक असल्यामुळे काय होईल, याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज तर दिल्या जाईल, काय असेल पॅसेज तुम्हाला याच्यामध्ये दिलेला असेल, परंतु या पॅसेजच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न जे दिले असतील ते तुम्हाला लिहायचे आहेत. डिस्क्रिप्टिव्ह काय करायचे आहे, लिहायचे आहे पर्टिक्युलरली, क्लिअर आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेले असतील. साधारणतः 5 प्रश्न असतील. UPSC मध्ये पण अशा पद्धतीचे 5 प्रश्न असतात. 15-15 मार्काचे असू शकतात. 75 मार्काचा असा एक पॅसेज असू शकतो आणि इंग्रजीमध्ये 60 मार्काचे अशा पद्धतीचा मार्क्स त्याला दिलेले असतात. त्याच्यानंतर मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारांमधील क्षमता तपासणे हे या पेपरचं पर्टिक्युलरली काय आहे, उद्दिष्ट आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे. तो हा एक अर्हताकारी पेपर आहे, क्वालिफाईंग आहे, परंतु मराठी किंवा इंग्रजी भाषा जे तुम्हाला 2 पेपर ठेवलेले आहेत त्याचं एक सर्वसाधारण नॉलेज तुम्हाला असणं फार गरजेचं आहे अधिकारी म्हणून. कारण जेव्हा तुम्ही अधिकारी बनता आणि तुम्ही जेव्हा सर्व करता सोसायटीसाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी, तेव्हा लोक वेगवेगळ्या समस्या तुम्हाला घेऊन येतात आणि ते ऑब्विसली मातृभाषेमध्ये तुमच्याशी संवाद साधतील आणि तुमच्याशी बोलतील. तर तुम्हाला त्या संवाद तुमचा प्रॉपरली होणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या ज्या बाबी दिलेल्या आहेत मराठी भाषेमधल्या, ह्या पण काही प्रमाणात माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे या पेपरला अर्हताकारी जरी असलं तरी महत्त्व आयोगाने दिलेलं आहे. तर आता बघा स्वरूपामध्ये कोणकोणत्या बाबी विचारू शकते आयोग. दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, जे मी तुम्हाला आता म्हटलं पॅसेज आणि त्याच्यावर प्रश्न. संक्षिप्त लेखन ज्याला आपण प्रिसाइज रायटिंग म्हणतो, तर
तर तो 1/3 असतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याचा 1/3 आपल्याला तयार करून परत लिहायचा असतो. त्याला आपण काय म्हणतो, संक्षिप्त लेखन. नंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, सिनोनिम्स, अँटोनिम्स ज्याला आपण म्हणतो, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, अशा पद्धतीचे शब्द विचारले जाऊ शकतात. किंवा आपल्याला काही शब्द देऊन त्याचा पर्यायी शब्द विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचे शब्द आणि परिपाठावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लघु निबंध हा फार महत्वाचा आहे, कारण की जसा यूपीएससी मध्ये पण आपल्याला दिसतो, एमपीएससी मध्ये पण, राज्यसेवेमध्ये हा इंट्रोड्यूस केला गेला. पेपर जो आहे मराठीचा, याच्यामध्ये लघु निबंध असतील. आपल्याला साधारणतः एक 4 निबंध, आपल्याला छोटे निबंध लिहावे लागतील, ज्याची वर्ड लिमिट असू शकते 300 ते 600 शब्द मिनिमम असू शकते. अशा पद्धतीचा तो पेपर मध्ये लघु निबंध आहे. आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असं भाषांतर पण असेल, आपल्याला अनुवाद पण असेल. ठीक आहे, हा एक महत्वाचा आहे, कारण हे ट्रान्सलेशन. आता मला सांगा, हे ऑलमोस्ट टॉपिक्स आपण 10वी पर्यंत शिकताना ऑलरेडी आपण हे अनुभवलेले आहेत. आकलन आपण 10वी पर्यंत आपल्याला पॅसेज यायचे, त्याच्यावर आन्सर आपण लिहायचो. दुसरं म्हणजे संक्षिप्त लेखन, प्रिसाइज रायटिंग आपण करायचो तेव्हाही. परिपाठ किंवा शब्दसंग्रह, सिनोनिम्स, अँटोनिम्स आपल्याला माहीत असायचे, तेव्हा आपण तो शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरीज आपली डेव्हलप करायचो. लघु निबंधाची पण प्रॅक्टिस आपल्याला साधारणतः 10वी पर्यंत असायचीच. 12वी पर्यंत इव्हन आपल्याला मराठीच्या भाषेमध्ये पेपरमध्ये अशा पद्धतीचे लघु निबंध आहेत. आणि ट्रान्सलेशन, त्याच्यामुळे वेगळं काहीच नाही आहे. आपण जे 10वी 12वी पर्यंत शिकलेलं आहे तेच आहे. फक्त हालाकी आयोगाची परीक्षा असल्यामुळे स्तर जो असेल, लेवल जे असेल, ती थोडीशी स्टँडर्ड असेल, बस एवढंच महत्वाचं आहे. परंतु या पेपरचा जो स्तर आहे तो 10वी 12वीचा त्यावढ्याच लेवलचा आहे, पदवी व त्याच्या बाहेरचा नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला की जास्तीत जास्त जर लेवल असेल तर ती पदवीपर्यंत असेल, त्याच्यावरती नसेल. तर लक्षात घ्या की हा आहे पेपर पहिला, जो 300 गुणांचा तुमचा मराठी भाषेचा अर्हता कार्य आहे. लक्षात आलं हे? आता आपण बघूया. आणि ते ऑब्व्हियसली जे मी मुद्दा सांगितलेला आहे की हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असल्यामुळे गुणमानांकासाठी त्याचे मार्क्स जे आहे ते मोजण्यात येणार नाहीये. दुसरा पेपर जो आता तो आहे तुमचा पेपर 2, म्हणजेच इंग्लिशचा कंपल्सरी पेपर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, एमपीएससी देणारे विद्यार्थी, त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीचं फार भीती वाटते, न्यूनगंड असतो की इंग्रजी आम्हाला येत नाही, काय करावं. परंतु बघा, आयोगाची जी मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये हे जे वर्णनात्मक तुम्ही कराल, सर्वसाधारण तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. कारण की बऱ्याचदा काय होतं की आपण हा ट्रेंड आपल्यामध्ये दिसतो की यार मला इंग्रजी येत नाही, मला बोलता येत नाही, वाचता येत नाही. इंग्रजी आपण 10वी 12वी पर्यंत आपल्या इंग्रजीच्या भाषेच्या पेपरमधून शिकलेलो असतो. त्याच लेवलचे हे पेपर आहेत, पण थोडेसे स्टँडर्ड असतील कारण आयोगाचे पेपर असल्यामुळे. परंतु तेवढी आपल्याला सर्वसाधारण ज्ञान त्या परीक्षेचं, त्या विषयाचं असणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये, या पेपरमध्ये सेम आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांची ॲबिलिटी जी आहे ती टेस्ट केल्या जात आहे, त्या भाषेबद्दलची, इंग्रजीबद्दलची, की त्यांना ती भाषा वाचता येते, अंडरस्टँड करता येते, लक्षात येते, आणि त्याला क्लिअरली आपल्या आयडियाज समोरच्याच आपल्याला कळतही आणि आपल्याला एक्सप्रेस पण करता येत आहे. अशा पद्धतीचं एक सर्वसाधारण ज्ञान आपल्याला त्या भाषेबद्दलचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, कॉम्प्रेन्शन परत तेच आहे जसं मराठीमध्ये असेल. पॅसेज असतील, त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. प्रिसाइज रायटिंग, त्याच्यामध्ये 1/3 जसं इथे सेम आहे. युसेज आणि व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स वगैरे भाषा शब्द दिले असतील. आणि शॉर्ट एसेस, तर सेम पॅटर्न जसा पेपर 1 म्हणजे मराठीसाठी दिलेला आहे, सेम पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये. आणि हाही पेपर क्वालिफाईंग असल्यामुळे याचे मार्क्स 1750 जे गुण आहे त्याच्यामध्ये गृहीत धरला जाणार नाही. हाही पेपर किती मार्काचा आहे? 300 मार्काचा, 3 तासासाठी हा पेपर असेल आपला. लक्षात आला हा? हा पेपर 2 आहे. सो पेपर 1, पेपर 2 भाषेचे पेपर, अर्हताकारी मार्क्स जे आहे ते 1750 गुणामध्ये ऍड केलेले नाही आहेत. आता ऍड केलेल्या जे मार्क्स आहेत ते पेपर कोणते आहेत, मग ते आता आपण बघूया. लक्षात येत आहे? सो मग चालू होते आपला पेपर 3, जो 250 गुणांचा आहे, निबंधाचा पेपर. आता आपण जे 10वी 12वी पर्यंत निबंध लिहायचो त्याची लेंथ मॅक्झिमम 300, 600 किंवा 800 शब्दापर्यंत असायची. परंतु आता आयोगाने जो 2025 पासून जो पॅटर्न लागू करणार आहे, त्याच्यामध्ये हा जो निबंधाचा पेपर आहे याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण की निबंध हा असा एक विषय असतो ज्याच्यामध्ये जे पण विषय असतील त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या आयडियाज, आपले मत, आपल्याला आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी, आजूबाजूला कोणकोणते ट्रेंड, नवीन चालू घडामोडी सुरू आहेत, याबद्दलचं आपण त्याच्यामध्ये नमूद करत असतो. आणि स्वतःच्या
मतांना आपण समोर ठेवत असतो आणि हेच आयोगाला लक्षात घ्यायचं असतं. जेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये येण्याचा भाग किंवा बनण्याचा अधिकारी बनण्याचं स्वप्न ठेवतात, तर तुमच्या आयडियाज काय, तुमचे मत काय आहेत, त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, मला भारताला इथून पुढे 20 वर्षांनी कसं बघायचं आहे, अशा पद्धतीचे बरेचसे मुद्दे त्या अनुषंगाने तुमचे निबंधाचे विषय जे असतात ते डिझाईन केलेले असतात, विजनरी बेस्ड. त्याच्यामुळे निबंधाचा पेपरला खूप जास्त महत्त्व आयोगाने दिलेलं आहे. UPSC मध्ये पण अशा पद्धतीचा 250 मार्काचा निबंधाचा पेपर दिलेला आहे, जो आपल्याला आता MPSC राज्यसेवेमध्ये पण बघायला मिळेल. आता याच्यामध्ये आयोगाने काय नमूद केलेलं बघा, उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तो क्रमवार म्हणजे कंटिन्युटी असणं फार गरजेचं आहे. सुसंगत मांडणी, व्यवस्थित लिहिणे आपल्याला मांडणी करायची आहे आणि संक्षिप्त लेखन म्हणजे जी वर्ड लिमिट दिलेली आहे तेवढ्याच वर्ड लिमिटमध्ये आपल्याला तो निबंध पूर्ण करायचा आहे. तो अशा पद्धतीचं त्यांनी दिलेला आहे. इंग्रजीमध्ये पण सेम तेच इन्स्ट्रक्शन आयोगाने दिलेलं आहे. पुढे आपण जाऊया. निबंधाच्या पेपर नंतर आता हे जे 250 गुणासाठी हा जो निबंध पेपर दिलेला आहे याच्यामध्ये निबंध किती लिहायचे हे तर आपल्याला माहित असलं पाहिजे. सो याच्यामध्ये आपल्याला लिहायचे 2 निबंध. 2 निबंध लिहायचे म्हणजे एक निबंध किती मार्काला असेल तर 125 मार्काला. वर्ड लिमिट काय असेल तर 1000 ते 1200 शब्द. 1000 ते 1200 शब्दात एक निबंध, असे 2 निबंध आपल्याला लिहायचे आहेत पेपरमध्ये. तो 125 मार्काला एक, 1000 ते 1200 शब्दामध्ये एक निबंध लिहायचे, असे 2 निबंध आपल्याला लिहायचे आहे. त्याचे गुण असतील 250 मार्क आणि हे लिहायचे आपल्याला 3 तासामध्ये. 3 तासामध्ये आपल्याला 2 निबंध, वर्ड लिमिट 1000 ते 1200 शब्द. ठीक आहे, अशा पद्धतीचा पेपर असेल. आणि जे प्रश्न म्हणजे विषय असतील ते आपल्याला 2 सेक्शन मध्ये दिले असतील. एक असेल सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 4 सब्जेक्ट्स असतील दिलेले आणि सेक्शन बी मध्ये आपल्याला 4 सब्जेक्ट दिले असतील. या 4 पैकी आपल्याला एक निवडायचा आहे आणि या 4 पैकी एक निवडायचा आहे. असं नाही की तुम्ही एकाच सेक्शन मधून दोन्ही विषय निवडू शकता, बिलकुल नाही. मला सेक्शन ए मधून 4 पैकी एक कंपल्सरी निवडावं लागेल आणि सेक्शन बी मधून 4 पैकी एक सेक्शन निवडावं लागेल विषय, आणि त्याच्यावर तुम्हाला 1000 ते 1200 शब्दामध्ये निबंध लिहावा लागेल. असे 2 निबंध तुम्हाला लिहायचे. आता 1000 ते 1200 शब्द म्हणजे आपल्या फॉन्ट लिहिण्याच्या फॉन्टनुसार साधारणतः एक 5 ते 6 पेजेस असू शकतात. याच्यापेक्षा कमी असू शकतात किंवा जास्त असू शकतात. हे मागून पुढून म्हटलं मी, म्हणजे दोन्ही साईडने जर लिहिलं आपण तर 6 पेजेस असू शकतात. ठीक आहे, तर एवढी एक मिनिमम असू शकते. तर डिपेंडेड आहे की तुमचा लिहिण्याचा फॉन्ट किती आहे, याच्यापेक्षा वाढवू शकतात पेजेस किंवा कमी असू शकतात. ठीक आहे, हा झाला तुमचा पेपर निबंधाचा. आता आपण बघूया GS चा पेपर म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर. त्याचा सिलेबस काय तो आपण बघूया. तो पेपर 4 जो आहे, जो 250 गुणासाठी सामान्य अध्ययन पेपर 1 आहे. आता याच्यामधले बरेचसे मुद्दे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु जे ॲडिशनल मुद्दे आहेत आपण त्याच्यावर भर देण्याचा प्रयत्न करू. याला विषयाला जो महत्त्वाचा मुद्दा जो दिलेला तो म्हणजे याच्यामध्ये भारतीय वारसा म्हणजेच हेरिटेज ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर संस्कृती, कल्चर आपलं जे आहे, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. म्हणजे हा जो पेपर 1 आहे GS चा तुमचा काय, याच्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी. हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा पॅटर्न बघितला तर तेव्हा त्याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री नव्हती परंतु वर्ल्ड जिओग्राफी होती. आता इथे वर्ल्ड हिस्ट्री पण असेल तुम्हाला, म्हणजेच जगाचा इतिहास पण याच्यामध्ये पेपर GS च्या पहिल्या पेपरमध्ये विचारला जाईल. त्यासोबतच काय आहे, आर्ट अँड कल्चर, हेरिटेज, जिओग्राफी, जागतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे भूगोल असतात, प्राकृतिक, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक भूगोल. लक्षात येते. अशा पद्धत. आता याच्यामध्ये बघा मुद्दे दिलेले आहेत. इतिहासाचा पहिले मुद्दा दिलेला आहे, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, आर्ट ज्याला आपण म्हणतो, साहित्य, त्याच्यानंतर स्थापत्य कला, वास्तुकला, स्थापत्य कला ज्याला आपण म्हणतो, आर्किटेक्चर. तो आर्ट, लिटरेचर अँड आर्किटेक्चर याच्याबद्दल विचारले जातील. महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान. आता महाराष्ट्राचा MPSCचा पेपर असल्यामुळे याच्यामध्ये सिलेबसमध्ये जसं मी सांगितलं UPSCच्या सिलेबसच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आले याच्यामध्ये. तो जो बदल आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील संत चळवळी जे आपले वारकरी संप्रदाय, संत चळवळ जी आहे किंवा भक्ती संप्रदाय जो महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झाला होता, भक्ती चळवळ जी होती त्या संदर्भातले आणि त्यांचे तत्वज्ञान, त्यांची आयडिओलॉजी काय होती. नंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत
18व्या शतकाच्या मध्यापासून, हे खूप महत्वाचे मुद्दे आहे की कुठून कुठपर्यंत आपल्याला विचारले जाते. कारण की आपल्याला जर सिलेबस लक्षात आला एकदा, तर मग आपल्याला कळेल की यार मला किती डीप मध्ये वाचायचं, कुठपर्यंत वाचायचं. तो 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या जेवढे महत्वाच्या घटना, महत्वपूर्ण व्यक्ती किंवा समस्या चर्चेमध्ये राहिल्या असतील, त्या सगळ्या बाबी आपल्याला 18व्या शतकाच्या मध्यापासून विचारल्या जातील. 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे साधारणतः 1750 पासून पुढे पूर्ण आपल्याला माहित पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे काय होते, तो आपला फ्रीडम स्ट्रगल होता. देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे जे महत्वाचे व्यक्ती होते, पर्सनॅलिटीज, आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे योगदान काय राहिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला विचारले जातील. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत जी पुनर्रचना झाली होती त्याच्याबद्दल आपल्याला विचारले जातील. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती जी झाली होती ती म्हणजे 18व्या शतकापासून म्हणजे 1700 पासून पुढे. ठीक आहे. तर 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे जे झाली होती ती, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद जो झाला होता तो, निर्वसाहतवाद, कोलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन ज्याला आपण म्हणतो, राजकीय तत्वज्ञान, त्याच्यामध्ये साम्यवाद जे होतं ते, भांडवलशाही, समाजवादी, ह्या ज्या आयडिओलॉजी डेव्हलप झाल्या होत्या त्याबद्दल आपल्याला विचारल्या जाईल. आणि याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिखाण आपल्याला करायचं आहे, त्या संदर्भातले क्वेश्चन जे आहे ते आयोग डिझाईन करेल. ठीक आहे, लक्षात येत आहे. आतापर्यंत जे आपण हे सब्जेक्ट किंवा हे जे सिलेबस वाचायचो त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला विचारले जायचे. आता आपल्याला याच्यावर लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह. पुढे जाऊया. या पेपर 1 मध्ये काय आहे तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, डायव्हर्सिटी बद्दल आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. आणि आपल्या जी सामाजिक रचना आहे त्याची वैशिष्ट्ये आहे त्याच्याबद्दल. महिला व महिला संघटनांची भूमिका, आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान बऱ्याचशा महिला सक्रिय होत्या. महिलांनी पण बरेचसे संघटना तयार केल्या आणि संघटनाद्वारे त्यांनी त्यांच्या पद्धतीने कुठेतरी सहभाग आणि कॉन्ट्रीब्यूट केला आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये. तर त्या संदर्भात असेल. लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य, विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडित समस्या व त्यावरील उपाययोजना. आता हा जो आहे हा भूगोलाच्या अनुषंगाने पण महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भूगोलामध्ये आपल्याला पॉप्युलेशन टॉपिक आहे, लोकसंख्या. लोकसंख्येच्या अनुषंगाने हा टॉपिक दिलेला आहे. जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. आला जागतिकीकरण, ग्लोबलायझेशनचे काय परिणाम झालेले, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर आता सुरू होतो भूगोलाचा प्रॉपरली टॉपिक, तो म्हणजे जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. जगाचा भूगोल आहे. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण जे झालेलं आहे जगामध्ये ते, इस्पेशली दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये, तर त्याचा आपल्याला प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. विविध भागातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे महत्वाचे घटक भारतासह, त्याला आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तिन्ही लेवलच्या जे औद्योगिक सेवांच्या स्थानाला जे जबाबदार घटक आहेत ते. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ऑब्विसली भूगोल असेल तर प्राकृतिक भूगोलासंदर्भात बरेचसे टॉपिक असतील. तर भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ, अशा पद्धतीचे बरेचसे भौगोलिक जे वैशिष्ट्य आणि भौगोलिक ज्या प्राकृतिक घटना असतात त्या चर्चेमध्ये असतात. त्या संदर्भात प्रश्न आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह विचारले जाऊ शकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे पेपर याच्याबद्दल इंग्रजीमध्ये हा सिलेबस दिलेला आहे. जो आपण मराठीत आता बघितला तोच इंग्रजीमध्ये इथे दिलेला आहे. ज्यांना मराठीत नाही समजलं किंवा जे इंग्रजीमधून परीक्षा देऊ इच्छितात राज्यसेवा पण, त्यांच्यासाठी हा सिलेबस इंग्रजीमधून दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा इंडियन हेरिटेज, कल्चर, हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड आणि सोसायटी हा एक असतो टॉपिक. ते जो महिलांचा टॉपिक तो विचारलेला आहे तो सोसायटीच्या अनुषंगाने विचारलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. हा जो आहे महिला आणि महिला संघटनांची भूमिका हा सोसायटी आहे. म्हणजे काय, पेपर 1 मध्ये ठळक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी, हे 3 टॉपिक्स आपल्याला असतात पेपर 1 मध्ये जीएसच्या, जो नवीन सिलेबस नुसार आपल्याला लागू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आता आपण जाऊया सामान्य अध्ययनाचा पेपर 2. आता ऑब्विसली सामान्य अध्ययनाचा पेपर 2 आहे. याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी व्यतिरिक्त टाकलेला आहे. याच्यामध्ये काय टाकलेलं आहे मग महत्वाचे मुद्दे म्हणजे पॉलिटी, आपलं राज्यशास्त्र जे आहे ते, इंडियन पॉलिटी ऑब्विसली, त्याच्यानंतर पंचायत राज, संविधान असेल, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय जो असेल तो टॉपिक असेल, आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन, अशा पद्धतीचे टॉपिक या पेपर 2 मध्ये दिलेले आहे. प्रशासन, इंडियन पॉलिटी आपली पूर्ण, संविधान,
कॉन्स्टिट्यूशन बद्दलचं, राज्यशास्त्र जे आहे ते, त्याच्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह. लक्षात येत आहे. तर हे आपल्याला मुद्दे लक्षात घ्यायचे पेपर 2 मध्ये. आता याच्यामध्ये बघूया आपण भारतीय संविधान. तर याच्यामधली ऐतिहासिक पार्श्वभूमी जो आपण ऑलरेडी रीड करत असतो, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो. बरेचसे जे ऍक्ट ब्रिटिश असताना पारित केल्या गेले 1773 नंतर 1947 पर्यंतचे, त्याच्यामधून काय काय शेप मिळाला आपल्या संविधानाला. पण 1935चा जो ऍक्ट आहे त्याच्यामधून बरेचसे मुद्दे आपण जे आहे ऑलमोस्ट 85% मुद्दे आपले त्याच्यामधून 80 ते 85% मुद्दे आपल्या संविधानामध्ये रिफ्लेक्ट झालेले मिळतात. आणि त्या व्यतिरिक्त आपले जे संविधान तयार करणारी जी मसुदा समिती होती त्याच्याद्वारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या संविधानाला आकार दिल्याचं आपल्याला कळतं. तर अशा पद्धतीचं संविधान, त्याची उत्क्रांती, वैशिष्ट्ये, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना, अशा पद्धतीचा पेपर असेल. नंतर संघ व राज्य यांची कार्ये काय आहे, त्यानंतर जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न आणि आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था आणि प्रदान आणि त्यातील आव्हाने, अशा पद्धती दिलेल्या आहे. विविध अंगामधील अधिकारांची विभागणी जी आहे असेल ते, जसं आपल्याला माहिती आहे की कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे. लक्षात येत आहे. याच्यामध्ये विभागणी कशा पद्धतीची असू शकते. लोअर लेवल वर पण जे विभागणी आहे ती कशा पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये वाद असतात, त्याच्यामध्ये यंत्रणा, त्याच्यानंतर संस्था कोणकोणत्या आहेत, संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना काय आहे, इतर देशांमधून आपण काय घेतलेलं आहे, किंवा इतर देशांमध्ये आपल्या संविधानाव्यतिरिक्त बरेचसे मुद्दे चर्चेमध्ये असतात. आपण बघतो न्यूजपेपरमध्ये पण बरेचसे मुद्दे येत असतात आणि संविधान पूर्णपणे न्यूजमध्ये येऊन जातं की भारताचं संविधान कितपत चांगलं आहे बाकीच्या देशांच्या संविधानापेक्षा. तर हे जे मुद्दे येणारे असतात त्याबद्दलचे असतील. संसद आणि विधानमंडळ याच्याबद्दल आपल्याला, राज्य विधानमंडळ याच्याबद्दल आपल्याला विचारतील की त्याची संरचना कशा पद्धतीची असते, कार्यप्रणाली कशा पद्धतीची चालते, कामकाज कशा पद्धतीचे चालतं, अधिकार कशा पद्धतीचे आहेत आणि विशेषाधिकार, आणि यापासून उद्भवणारे जे प्रश्न असतील ते. हे कुठे ना कुठेतरी न्यूजपेपरमध्ये चर्चेमध्ये वर्षभर राहतातच. कुठली ना कुठली विधानमंडळे चर्चेमध्ये राहतात, ते विधानसभा असो किंवा विधान परिषद असो. आणि संसद ही खूप जास्त वर्षभर किमान चर्चेमध्ये असतात. त्याच्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन, कार्ये, सरकारची मंत्रालय किंवा विविध विभागे, दबावगट, प्रेशर ग्रुप ज्याला आपण म्हणतो, औपचारिक आणि अनौपचारिक संघ आणि राज्य व्यवस्थेमधील भूमिका. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, आपली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली होती त्याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला प्रस्थापित झालेल्या बघायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने त्यांची रचना काय, त्याच्यामध्ये संघटन काय आहे, त्याची विभागणी कशा पद्धतीची झाली आहे, त्यांचे कार्य काय आहे, त्याच्यामध्ये उद्भवणारे प्रश्न कोणकोणते आहेत, त्याबद्दल आपल्याला इथे विचारले जातील. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियमांची ठळक वैशिष्ट्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल आपल्याला विचारल्या जाऊ शकतात प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, जसं आता इलेक्शन सुरू आहे तर इलेक्शन कमिशन बद्दल आपल्याला विचारलं जातं. इलेक्शन कमिशन एक संविधानिक अंग आहे जे आर्टिकल 324, 25 आणि 26, 325, 325, 26 आणि 324 हे 3 आर्टिकल खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या कशा पद्धतीने कोण कोणाला अपॉइंट करतं, लक्षात येत आहे. तर हे महत्वाच्या संविधानिक जे पद असतील ते, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या, त्यांचे कार्य काय आहे. ठीक आहे. कॅग पण आपण बघतो, कॅग बऱ्याचदा न्यूजमध्ये राहतं. ठीक आहे. कॅग नंतर वैधानिक नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे. ठीक आहे. काही क्वासी ज्युडिशियल बॉडीज असतात, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असू शकतात, त्याबद्दलही आपल्याला विचारल्या जाऊ शकते. काही स्टॅट्युटरी बॉडी असतात. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे वैधानिक ज्याला आपण म्हणतो, ते क्रिएट केल्या जातात संसदेमध्ये तशा पद्धतीचा एक ऍक्ट पास केल्यानंतर. ठीक आहे. क्रिएटेड बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे, पब्लिक पॉलिसीज ज्या असतात, सरकारद्वारे तयार केलेले जे विविध धोरणं असतील ते धोरणं, जसं आता एज्युकेशन पॉलिसी, एज्युकेशन पॉलिसीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की एज्युकेशन पॉलिसीद्वारे शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा बदल येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो, विश्लेषण करा. अशा पद्धतीचा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर विकास प्रक्रिया व विकास उद्योग या संदर्भातले प्रश्न विचारू शकतात, ज्याच्यामध्ये अशासकीय संघटना असेल, स्वयंसहायता गट असतील, विविध गट असतील, काही संघ असतील, देणगीदार असतील, अशा पद्धतीचे संस्थात्मक
किंवा हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका असतील. तो विकास प्रक्रियेमध्ये किंवा विकास उद्योगामध्ये ज्या जुळलेल्या गोष्टी आहेत त्या संदर्भातले प्रश्न. समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या किंवा राज्याच्या कल्याणकारी योजना काय आहेत हे आपण फॅक्च्युअली नॉलेज घेत असतो आपल्या करंट अफेअर्सच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी किंवा लाभासाठी सरकारद्वारे काय उपाययोजना केल्या जात आहेत, संस्थेद्वारे काय उपाययोजना केल्या जात आहेत ते. त्याच्यानंतर आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन या ज्या गोष्टी आहेत, हे जे क्षेत्र आहे याच्या संदर्भातले सामाजिक याच्याबद्दलच्या ज्या सेवा आहेत किंवा विकास असेल किंवा व्यवस्थापन असेल या संदर्भातले आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर आहे दारिद्र्य, उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न असतील, त्याच्यासाठी सरकारद्वारे उपाययोजना कोणकोणत्या आहेत या संदर्भातले प्रश्न असतील. प्रशासन, त्याच्यामधली पारदर्शकता, उत्तरदायित्व काय आहे. ई प्रशासन, ई प्रणाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता, त्याला पण ई गव्हर्नन्स म्हणतो आपण. तो गव्हर्नन्स जो टॉपिक दिलेला आहे तुमच्या पेपर 2 मध्ये प्रशासनच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की पेपरलेस गोष्टीकडे, ऑफिसेसकडे आपण वळतोय, तर त्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सचा काय फायदा होऊ शकतो प्रशासनिक दृष्टिकोनातून, पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून, त्या संदर्भातले आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, आपण सगळेजण राज्यसेवेमधून नागरी सेवेमध्ये येणार आहोत राज्याच्या, तर नागरी सेवेमध्ये आपण जेव्हा येतो त्याच्यामध्ये त्यांच्या भूमिका काय असतात, कोणत्या समस्या असतात, त्याचे निराकरण करण्यासाठी कशा पद्धतीचे पावलं उचलल्या जाऊ शकतात, अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न या संदर्भातले रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर IRचा टॉपिक, तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध. हे इंटरनॅशनल रिलेशन्स कशा पद्धतीचे भारताचे इस्टॅब्लिश झालेले आहेत, भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबतही आणि इतर राष्ट्रांबरोबरही. त्याच्यानंतर द्विपक्षीय म्हणजे बायलॅटरल, प्रादेशिक, रिजनल आणि जागतिक गट जे आहेत, वर्ल्ड लेवलवर, ग्लोबल लेवलवर जे गट तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा समावेश असणारे जे गट आहेत ते. त्याच्यानंतर विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर काय परिणाम किंवा भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम, आणि महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, रचना आणि जनादेश. जसं G20 एक मंच आहे मोठा, त्यामध्ये भारताने मोठी भूमिका या 2023 मध्ये निभावलेली आहे. तर अशा पद्धतीचे जे गट आहेत, ग्लोबल लेवलवर जे ऑर्गनायझेशन्स आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा झाला तुमचा पेपर 2 चा इंग्रजी मधला सिलेबस. हा एक ॲडिशनली तुम्हाला दिलेला आहे जो आपण मराठीमधून पूर्णपणे समजून घेतलेला आहे, आणि इंग्रजीमध्ये पण मी त्याचे शब्द तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया आता, पेपर 1 आणि पेपर 2 तुमच्या लक्षात आलेला आहे. पेपर 3, पेपर 4 जो आहे तो आपण पुढल्या भागामध्ये बघूया, आणि त्याची पुस्तक यादी काय आहे चारही पेपरची, तर ते आपण बघूया. परत निबंधासाठी तुम्हाला कशा पद्धतीने न्यूजपेपर आणि मॅगझिन्स कव्हरअप करायचे हे पण आपण बघूया, कारण की व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा नाही करायचा आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला याचं विश्लेषण बघायचं आहे. पुढचा जो तिसरा भाग असेल त्याच्यामध्ये आपण बघूया पेपर 3 आणि पेपर 4 जो GSचा आहे त्याच्या अनुषंगाने सिलेबस काय आहे, आणि ओव्हरऑल मग चारही पेपरची आणि निबंधाचा पेपर मिळून पुस्तक यादी काय असेल किंवा करंट अफेअर्सच्या अनुषंगाने काय वाचायचं आहे. सो आय होप की तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये समजत आहे सिलेबस काय आहे 2025च्या अनुषंगाने. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत आपली तयारी सुरू ठेवा. हा सिलेबस जो तुम्हाला डिस्प्ले केलेला हा तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तेव्हाच्या तेव्हा लिहू शकता. महत्त्वाचे मुद्दे मी जे डिस्कस केले ते पण तुम्ही साईडला तिथे नमूद करू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये, पर्यंत धन्यवाद.